नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सायन्स बाय भूषण सर या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण हे नवीन चॅनल काढलेले. हे नवीन यूट्यूबला चॅनल येणार आहे आता. कोणतं? सायन्स बाय भूषण सर. मग तुम्हाला हा प्रश्न पडेल की हे चॅनल जे की सायन्ससाठी डेडिकेटेड आहे, हे दुसऱ्यांपेक्षा वेगळं कसं? मित्रांनो, माझं हे जे चॅनल असणार आहे, तर माझा आत्ताचा जरी पर्पज सायन्सबाबत कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी आणि राज्यसेवा यांना मी टार्गेट केलेले. कोणता विषय आपला? सायन्स विषयाबाबत. बरोबर आहे? ठीक आहे. त्यातल्या त्यात आपला एक पर्टिक्युलर पर्पज आहे सायन्सबाबत. काय पर्पज आहे? की मला सायन्स हा विद्यार्थ्यांसाठी खूप सोप्पा करायचा आहे. बरं, सायन्स कसा सोप्पा करणार? तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे की सायन्स म्हणजे काय फक्त कन्सेप्ट नाही. तर आयोग आहे ना, कधी कधी तुम्हाला रट्टा पण मारायला लावतो. पण रट्टा मारत असताना तो रट्टा हा ट्रिक्सच्या माध्यमातून असला पाहिजे. म्हणून मी काय करणार आहे की तुम्हाला बऱ्याच अंशी किंवा काही काही ज्या इंटरेस्टिंग ट्रिक्स आहे, या इंटरेस्टिंग मेथडच्या माध्यमातून ना पाठ करून घेईल. जसं की बघा, इथे मी तुम्हाला पूर्ण पिरियडिक टेबल पाठ कसा करायचा हे सुद्धा सांगणार आहे. इथे बघा तुम्ही, समजा हे तुमचे, एक सेकंड फक्त, हां, हे तुमचे उभे स्तंभ आहे. बरोबर आहे? बरं. आणि हे तुमचे आडवे स्तंभ आहे. करेक्ट आहे? हे उभे स्तंभ आणि हे आडवे स्तंभ कसे पाठ करायचे हे मी तुम्हाला एक डेमो मार्फत सांगतो. आपण आधी उभ्या स्तंभापासून करू. तुम्हाला माहिती आहे पिरियडिक टेबलची सुरुवात हायड्रोजनपासून होते. मी इथे हायड्रोजन बघितला. बरोबर आहे? सेकंड कोण आहे? तुमचा लिथियम आहे. तिसरा कोण आहे? तुमचा सोडियम आहे. चौथा कोण आहे? तुमचा पोटॅशियम आहे. बरोबर आहे? ठीक आहे. मग मी काय करणार माहिती का? याच्यासाठी मी एक ट्रिक तयार केली. काय? हे ली ना के आर बी सीच फरार. तुम्ही नीट बघा. हे ली ना के आर बी सीच फरार. झाला तुमचा उभा स्तंभ पाठ. मी अजून एक उभा स्तंभ सांगतो की तो कसा पाठ होईल ट्रिकच्या माध्यमातून. बघा, हे काय? बेरिलियम. हे काय? मॅग्नेशियम. हे काय? कॅल्शियम. मग हे तुम्हाला पाठ करायचं आहे. मी कसं पाठ करणार किंवा मी कशी तुम्हाला ट्रिक सांगणार? बघा, बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी. समजलं? मी दोन स्तंभ तुमचे लगेच आता पाठ करून घेतले. पहिला स्तंभ काय? हेलिना के आरबीसी फरार. आणि दुसरा काय? बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी. डन. आता मला आडवा स्तंभ पाठ करायचा आहे. बघा, हा सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम किंवा सिलिकॉन, मला हा पाठ करायचा आहे. मी कसा पाठ करणार? बघा, ना मांगो अल्ला से पेप्सी सोडा कोला और काजू कतली. सिंपल. माझा एक आडवा स्तंभही पाठ झाला. काय? ना मांगो अल्ला से पेप्सी सोडा कोला और काजू कतली. मी तुमचे उभे पण स्तंभ पाठ करून घेतले आणि आडवे पण स्तंभ पाठ करून घेतले. हे आपण आपल्या चॅनेलवर घेणार आहे की जिथं खरंच ट्रिकची आपल्याला गरज लागणार आहे. आता हे काय तुम्हाला एका रात्रीत नाही येणार. बरोबर आहे? पण जर मी तुम्हाला ट्रिक सांगितल्या तर तुमच्या विदिन 20-25 मिनिटात आहे ना सर्व ट्रिक पाठ होतील आणि पूर्ण पेरियडिक टेबल तुम्ही स्वतःच्या हाताने लिहून काढू शकता. अशा पद्धतीने आपण काय करणार आहे? ट्रिकच्या माध्यमातून सायन्स सोपा करणार आहे. सेकंड बघा, एक सेकंड फक्त. ठीक आहे. हे दुसरं. मी इथे तुम्हाला काही इंटरेस्टिंग फॅक्ट पण सांगणार आहे. काय सांगणार आहे? इंटरेस्टिंग फॅक्ट. आता ही फॅक्ट बऱ्याच लोकांना माहिती पण असेल, काहींना माहिती पण नसेल. मी तुम्हाला सांगतो. इथे मी दाखवलं आहे तुम्हाला मलेरियाचा मॉस्किटो. आता मलेरियाचा कोणता मॉस्किटो असतो हे तुम्ही मला सांगा. बरोबर आहे? आणि मी इथे दाखवलंय सिकल सेल ॲनिमियाच्या ब्लड सेल. तुम्ही बघा, सिकल सेल ॲनिमियाच्या ज्या ब्लड सेल्स आहे या कर्व शेपच्या आहे. बरोबर आहे? या कर्व शेपच्या आहे. मी इथे दाखवलेल्या आहे बघा. आणि हा मी तुम्हाला मलेरियाचा मॉस्किटो दाखवला. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, मलेरियाच्या मॉस्किटो याने जरी सिकल सेल ॲनिमिया असलेल्या व्यक्तीला दंश केला किंवा तो त्याला चावला, तरी सिकल सेल ॲनिमिया असलेल्या व्यक्तीला मलेरिया होत नाही किंवा फार कमी प्रमाणावर त्याला मलेरिया होतो. हे लक्षात ठेवा. जर आयोगाने तुम्हाला विचारलं की खालीलपैकी कोणता असा व्यक्ती की ज्याला मलेरियाचा डास चावल्यावर मलेरिया होणार नाही, तर तुम्ही उत्तर द्यायचं सिकल सेल ॲनिमिया असलेला व्यक्ती. कळलं हे? ठीक आहे. त्याचं रिझन काय आहे हे मी तुम्हाला जेव्हा मी एखादा व्हिडिओ घेईल डेडिकेटेड तेव्हा मी तुम्हाला सांगेल. पण ही इंटरेस्टिंग फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवा की ज्या व्यक्तीला सिकल सेल ॲनिमिया आहे जनरली त्याला मलेरिया होत नाही. ओके? आणि त्याचं रिझन काय माहिती का? त्याच्या हे ज्या कर्व असलेल्या ब्लड सेल ना, हे त्याचं रिझन आहे. बरोबर आहे?
अजून ह्याचा वापर आता तुम्हाला वाटेल नाही का, सायन्सचा वापर फक्त मी MPSCच्या प्रिलिममध्ये करतोय किंवा तुमच्या कंबाईनच्या मेन्समध्ये करतोय किंवा कंबाईनच्या प्रिलिममध्ये करतोय. तर मित्रांनो असं नसतं. तुम्ही सायन्सचा वापर आहे ना, हा UPSC किंवा MPSCच्या मेन्समध्ये पण करू शकता. जसं मी ही तुम्हाला फॅक्ट सांगितली. काय? की मलेरियाचा जो मॉस्किटो आहे, तो सिकल सेल ॲनिमिया असलेल्या व्यक्तीला परिणाम करत नाही किंवा सिकल सेल ॲनिमिया असलेल्या व्यक्तीला मलेरिया होत नाही. मग ही गोष्ट तुम्ही कशी लिहू शकतात UPSC किंवा MPSCच्या मेन्समध्ये? बऱ्याचदा ना तुम्हाला एक फॅक्ट किंवा तुम्हाला ना एसे लिहिताना ना एक उदाहरण द्यायचं असतं, की एखादी गोष्ट एखाद्याकडं निगेटिव्ह असेल, ओके. एखादी गोष्ट जर माझ्याकडे निगेटिव्ह आहे, तिचा माझ्यासाठी पॉझिटिव्ह पण परिणाम होऊ शकतो. जसं सिकल सेल. सिकल सेल ॲनिमिया ही निगेटिव्ह गोष्ट आहे एखाद्या व्यक्तीसाठी. पण त्याच्यासाठी पॉझिटिव्ह गोष्ट कोणती आहे, की त्याला जनरली मलेरिया होत नाही. तसंच कोरोनाचं एक्झाम्पल पण तुम्ही घ्या. काय झालं कोरोनामध्ये काय झालं आपण सगळ्यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतलं होतं किंवा आपण घराच्या बाहेर नव्हतो निघत. मग त्याचा चांगला परिणाम असा झाला, की आपली घरातली बॉन्डिंग वाढली आणि दुसरा परिणाम असा झाला, की जे व्हर्चुअल जग आहे ते जास्त पुढं आलं. म्हणजे ज्याला तुम्ही डिजिटल इकॉनॉमी म्हणता ती जास्त पुढे आली. तर अशा पद्धतीने तुम्ही विज्ञानचा पण वापर करू शकता. जेव्हा तुम्हाला एखादी निगेटिव्ह गोष्ट पॉझिटिव्ह दाखवायची असेल, ठीक आहे. हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल तिथे. म्हणजे असं नाही की आपला चॅनल फक्त विज्ञानालाच डेडिकेटेड आहे. मी अजून जनरलाइज पण काही व्हिडिओ किंवा शॉर्ट्स टाकेल. पण आपलं जे मॅक्झिमम कंटेंट आहे ते सायन्स रिलेटेड असेल. बरोबर आहे? ही इंटरेस्टिंग फॅक्ट कळली तुम्हाला. आता आपण पुढे जाऊया. आणि जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय? लॉजिक आणि कन्सेप्ट. ठीक आहे? लॉजिक आणि कन्सेप्ट हा आपला सायन्सचा बेस असणार आहे. जसं की मी तुम्हाला इथे सांगतो. बघा हे मी युरेनियमचं काय घेतलंय? ऑर्बिट घेतले. युरेनियमचे खूप सारे ऑर्बिट आहे. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल, की जसं-जसं तुम्ही ह्या ऑर्बिटपासून पुढच्या ऑर्बिटला जाणार किंवा ह्या ऑर्बिटपासून पुढच्या ऑर्बिटला जाणार, तशी-तशी ऑर्बिटची जी एनर्जी आहे ना, ती काय होत जाते? वाढत जाते. काय होत जाते? वाढत जाते. ती निगेटिव्हच असते बरं का. तुम्ही ती निगेटिव्हमध्येच शो करता. परंतु ती काय होत जाते? वाढत जाते. हे तुम्ही लक्षात ठेवा. मग जर आयोगाने तुम्हाला विचारलं, की जो शेवटचा ऑर्बिट आहे किंवा जो इन्फायनाइट ऑर्बिट आहे, त्याची एनर्जी किती असेल? कुठलाही ॲटम तुम्हाला दिला, समजा XYZ ॲटम दिला आणि आयोगाने तुम्हाला विचारलं हायपोथेटिकली, की सांगा ह्या ॲटमच्या शेवटच्या ऑर्बिटची किंवा इन्फायनाइट ऑर्बिटची एनर्जी किती असेल? तर मित्रांनो नेहमी लक्षात ठेवायचं ती एनर्जी नेहमी 0 असते. बरं का? नेहमी 0 असते. आता ह्या गोष्टी असतील, ह्या तुम्हाला कदाचित माहिती पण नसतील. पण आपण चॅनल त्यासाठीच काढलेलं आहे. मित्रांनो, आपण यासाठी म्हणजे YouTube चॅनल तर काढलेलाच आहे. परंतु सायन्स बाय भूषण सर ह्या नावाने आपण टेलिग्राम चॅनल पण काढलेला आहे. तुम्ही त्यालाही सबस्क्राईब करू शकता. मला मान्य आहे, की आत्ता आमचा जो सेटअप आहे, तो खूपच इनिशियल स्टेजला आहे. आम्ही आत्ता सध्या खूपच इनिशियल स्टेजला आहे. पण जसं आपण डेव्हलप होऊ, तसं आपण हा सेटअपही डेव्हलप करू. जेणेकरून आहे ना तुम्हाला अधिक कन्व्हिनियन्स होईल व्हिडिओ पाहायला. मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद.